सोशल मीडियावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली आहे। नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली जाते। डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी होती। नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्याही लांब लांब रांगा लागलेल्या आहेत। इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं दृश्य समोर आलंय। तर डिझेल आणि पेट्रोल आणण्यासाठी डेपोमध्ये आलेले टँकर अडकून पडलेत। ऑर्डर टाकल्यानंतर सुद्धा पुरवठा टँकरची उपलब्धता नसल्यानं एक दिवसाआड पुरवठा केला जातो। सोशल मीडियावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली। डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी झाली होती। पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं। डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला हे डिझेल खूप जरुरी लागतंय। त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता हे अपोय का काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। नांगरटी सीझन चालू आहे आमचा शेतकऱ्यांचं सर्वांचं, त्याच्यामुळं डिझेलची फार गरज आहे आम्हाला। 1-1.5 महिना त्याच्यामुळं डिझेल कुठलाही प्रकारे ना बंद नाही पडलं पाहिजे। सरकारने एवढी विनंती केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी। नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। इंधनाबाबत सोशल मीडियावरच्या दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी झाल्याचं दृश्य समोर आलंय। जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनेनंतर कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर आता सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपावरती जी गर्दी पाहायला मिळत होती ती गर्दी आज दिसत नाहीये। पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। त्यानंतर आज सकाळपासून पेट्रोल पंपावरच्या वाहनांच्या रांगा कमी झाल्याचं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।